मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर आलेत. विधानसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रधान सचिवांची बैठक घेत त्यांना महत्त्वाच्या सूचना दिलेत. आगामी 100 दिवसात राज्य शासनाचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. त्याचबरोबर राज्यामध्ये 1.5 लाख नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्यात. सर्व यंत्रणा या तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून लोकांना कशा प्रकारे चांगली सेवा देता येईल याचा विचार करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी सगळ्यांना दिलेत. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार आणि उद्योगांनी जगभरात एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितले. नवी दिल्लीत भारतीय उद्योग संघाद्वारे आयोजित जागतिक आर्थिक धोरण मंचाच्या मेळाव्यात जागतिक अर्थव्यवस्थेसाठी दशकभराची प्राथमिकता या विषयावर त्या बोलत होत्या. देशभरातील विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्यांना जगभरातील प्रकाशकांनी प्रकाशित केलेलं साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एक देश एक सदस्यता योजनेची सुरुवात येत्या 1 जानेवारी पासून होणार आहे. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार A.K. सूद यांनी ही माहिती दिली आहे. सिरियात बंडखोरांनी बशर अल असद यांची सत्ता उलथवून टाकून कब्जा मिळवलाय. लष्कराच्या मदतीने असद यांनी देशातून पलायन केले आणि रशियात आश्रय घेतलाय. सत्ता पालटानंतर पंतप्रधान मोहम्मद गाझी अल जलाली यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करण्याची नोटीस इंडिया आघाडीने मंगळवारी राज्यसभेमध्ये सादर केली आहे. सभापती म्हणून ते पक्षपाती वर्तन करीत असल्याचा आरोप या आघाडीने केलाय. हा प्रस्ताव मांडला गेल्यास तो मंजूर होण्यासाठी बहुमत असणे आवश्यक आहे. मात्र 243 सदस्यांच्या राज्यसभेत विरोधकांकडे बहुमत नाही. राज्यसभा सभापतींविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची ही पहिलीच वेळ आहे. भारत आणि रशिया दरम्यानची मैत्री दृढ असून या मैत्रीसाठी भारत भविष्यातही रशियाच्या बाजूने उभा राहील असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल मॉस्को इथं व्यक्त केलाय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची काल त्यांनी भेट घेतली. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. 2 राष्ट्रांमधील भागीदारीमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि विविध स्तरावरील एकत्रित प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसत आहेत असं निवेदनात म्हटलं गेलंय. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे 3 दिवसाच्या रशिया दौऱ्यावर होते. त्यांनी मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची मॉस्को मधील क्रेमलिन या त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. रशिया युक्रेन युद्धादरम्यान राजनाथ सिंह यांनी मोठं वक्तव्य केलं असून भारत नेहमीच रशियाच्या पाठीशी उभा राहील असं त्यांनी म्हटलंय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी त्यांची साक्ष नोंदवण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. आपण एक समर्पित कार्यकर्ते आणि इस्रायलच्या हिताचे रक्षण करते असल्याचं नेतन्याहू यांनी यावेळी सांगितलंय. सिरियातील असद सरकार पडल्यानंतर आणि बंडखोरांनी सत्ता काबीज केल्यानंतर भारताने तिथे अडकलेल्या आपल्या 75 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा याला दुजोरा दिलाय. मंत्रालयाकडून निवेदन जारी करून असं म्हटलं आहे की सिरियातील ताज्या घडामोडी पाहता भारताने तिथून आपल्या नागरिकांना एअरलिफ्ट केलंय. सर्व भारतीय लेबनॉनमध्ये सुखरूप पोहोचलेत. ते आता व्यावसायिक विमानाने भारतात परततील. चीनने गेल्या 30 वर्षात आसपासच्या किनारी प्रदेशात घुसखोरी केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. चीनच्या किनारी भागातल्या समुद्रात गेल्या 24 तासात 47 विमानं आणि 12 युद्धनौका आढळून आल्यात. यातल्या काही युद्धनौका ओकिनावा, तैवान आणि फिलिपिन्सना जोडणाऱ्या समुद्री भागात तैनात आहेत. चीनमध्ये एका अशा ट्रेनच्या निर्मितीचं काम सुरू झालंय जी इंजिनिअरिंगचा एक अफलातून नमुना ठरू शकते. या ट्रेनचा वेग विमानापेक्षाही अधिक असेल. यासाठी चायना रेल्वे अद्ययावत अशा मॅग्नेटिक लेव्हिटेशन तंत्राचा वापर करतंय. गुजरातमधील देशाच्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग आणखी भक्कम होऊ लागलाय. ताशी 350 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी जपानमधून रेल्वे रूळ मागवण्यात आले. यासाठी वेल्डिंग करणारी यंत्रणा सुद्धा जपान निर्मित अत्याधुनिक आहे. आतापर्यंत 60 किलोमीटरचे रूळ टाकण्याचं काम पूर्ण झालंय. त्यासाठी अत्याधुनिक फ्युजन वेल्डिंग मशीनद्वारे वेल्डिंग केले जाते. अशा रुळाच्या मजबुतीच्या मदतीने ही ट्रेन अवघ्या 3.5 तासात 844 किलोमीटरचा पल्ला गाठणार आहे.
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या चॅम्पियन ऑफ अर्थ जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालाय. UNEPच्या चॅम्पियन ऑफ अर्थ पुरस्काराने अशा व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित केलं जातं ज्यांनी पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी केलेल्या कामाचा मोठा प्रभाव पडलाय. 2005 पासून या पुरस्काराने आतापर्यंत 122 संशोधकांना गौरवण्यात आलंय. वुमन्स टीम इंडिया या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात T20 मालिका खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध विंडीज यांच्यात या T20 मालिकेचा थरार रंगणार आहे. उभय संघात एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी पाहुण्या संघाने काही दिवसांपूर्वीच संघ जाहीर केलाय. मात्र मालिकेला अवघे काही दिवस शिल्लक असूनही भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे निवड समिती या मालिकेसाठी भारतीय संघाची केव्हा घोषणा करते याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. रॅपर यो हनी सिंगची तरुण वर्गात मोठी क्रेज आहे. आगामी प्रोजेक्ट शिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तो खूप चर्चेत राहिलाय. यातच आता त्याच्या आयुष्यावर एक डॉक्युमेंटरी फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या फिल्मद्वारे भारतीय हिप हॉप स्टार हनी सिंगचे जीवन आणि करिअर उलगडणार आहे. नुकतेच या डॉक्युमेंटरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.